तुम्ही असं केलं आहे का? आजपासून डेली वर्कआउट, आजपासून अर्ली मॉर्निंग, आजपासून कन्सिस्टंट वर्क, बट 2-3 दिवसानंतर आहे असे सगळे नॉर्मल. रिलेटेबल वाटलं? सुरुवातीला एक्साइटमेंट खूप असते, न्यू रुटीन, मोटिवेशन, एनर्जी, आणि आपल्याला वाटायला लागतं की आपण इथून पुढे लाईफ चेंज करणार. बट सायकोलॉजिकली आपला ब्रेन कम्फर्ट झोनशी अडिक्टेड असतो. जेव्हा आपण सडनली खूप चेंज करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपला ब्रेन रेजिस्टन्स क्रिएट करतो, म्हणूनच कन्सिस्टन्सी ब्रेक होते व आपण पुन्हा एकदा सेम पॅटर्न मध्ये अडकतो. आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण मोटिवेशनवर सिस्टीम बिल्ड करतो, ना की कन्सिस्टन्सीवर. रिअल सेल्फ इम्प्रुव्हमेंट एस्थेटिक नसते. रिअल सेल्फ इम्प्रुव्हमेंट रिपिटेटिव्ह थिंग्स, बोरिंग वर्क्स आणि इनविजिबिलिटीमुळे होते. मी सध्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, व्हिडिओ शेअर करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी बोरिंग फील करत आहे, बट आय एम स्टील हिअर, कारण मला कन्सिस्टन्सी ब्रेक करायची नाहीये आणि एक्झॅक्टली ह्या गोष्टींमुळेच लाईफ चेंज होते. म्हणूनच एका दिवसामध्ये लाईफ चेंज करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा डेली स्मॉल हॅबिट्स बिल्ड करा. जर तुम्ही रिपीटेडली स्टार्ट व क्विट करण्याच्या लूपमध्ये अडकला असाल तर यावेळेस पासून स्मॉल व कन्सिस्टंट स्टार्ट करा, बिकॉज कन्सिस्टन्सी बीट्स मोटिवेशन. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.